नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेवेल याच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती आनंदमय शरीराची। आता सर्वसाधारण व्यावहारिक जीवनामध्ये ज्या वेळेला आपण आनंद अनुभवतो किंवा ही एक सुंदर संवेदना अनुभवतो तर त्यासाठी आपल्याला कुठल्या तरी माध्यमाची आवश्यकता असते। म्हणजे एखादं माध्यम किंवा त्या माध्यमातून आपल्याला रिटर्न मध्ये येणारी जी प्रतिक्रिया आहे ह्याच्या माध्यमातून आपल्याला आनंदाची अनुभूती होत असते। पण ज्या वेळेला आपण आनंदमय शरीराचा विचार करतो त्यावेळेला ह्या शरीराचा विचार करताना कुठल्याही प्रकारचं ऐहिक त्याच्यामध्ये माध्यम किंवा त्याची फॉरेन बॉडी किंवा त्याचा एक्झिस्टन्स हा अस्तित्वामध्ये नसतो। मग ऍक्च्युली आनंदमय शरीर करतं काय तर ज्या वेळेला आपण आपला आत्मा आणि ब्रह्मांड हे एकमेकांच्या समोर उभं राहतं आणि एकमेकांना अनुभवाची संधी ज्या वेळेला आपल्या मनाला मिळते त्यावेळेला निर्माण होणारी जी काही भावना आहे ती भावना आपल्याला आनंदमय शरीर हे मिळवून देत असतं। आनंदमय शरीरासाठी कुठल्याही प्रकारचं तंत्र किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं माध्यम किंवा कुठल्याही प्रकारचा फिजिकल एक्झिस्टन्स त्याच्यामध्ये नसतो। आता ही जी अनुभूती असते ही फक्त आणि फक्त स्वतःच्या पुरती मर्यादित असते। याचा अनुभव ना आपण कोणाला देऊ शकत ना कोणाचा अनुभव आपण करू शकतो। आता या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शरीराबद्दल। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही माझा जर का युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझा पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आपण भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त खा हे कधी विसरू नका की कर्माला मेनू